जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सायद्रेमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। कोपरगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी सौ अरुणा गोपीनाथ केदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली। ग्रामपंचायतीचे सदस्य व सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी ही निवड घोषित केली। वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप सांगळे, सदस्य प्रवीण कांगणे, जनार्दन कांगणे, शरद वाकडे, रंजना राजेंद्र सोनवणे, सरला केशव डोंगरे, सौ उज्ज्वला शंकर माळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली। श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पात्र येथे 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ध्वजारोहण स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष श्री बाबासाहेब घोलप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी उपसरपंच हरीफभाई शेख, पवन कडू, सोपान घोलप, चित्राताई आमरे, भाऊसाहेब बाबूराव घोलप, शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादर केला। ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली, पालकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाला दाद दिली। या कार्यक्रमाला प्राचार्य तांबेसर, उपप्राचार्य वाणी मॅडम, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डेंटिस्ट्री मध्ये सर्वश्रेष्ठ समजला जाणारा 2024 करिताचा एक्सिलेन्स इन डेंटिस्ट्री हा पुरस्कार डॉक्टर सूरज देवीचंद तांबे आणि डॉक्टर स्नेहा सूरज तांबे यांना द क्लब मुंबई येथे झालेल्या समारंभात देण्यात आला। डॉक्टर सूरज तांबे यांनी प्रोस्थोडॉन्टिस्ट या दंत शाखेला केलेली उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक अडचणी असताना देखील त्यावर मात करीत गणेशनगर येथील गणेश सहकारी साखर कारखान्याने आमदार बाळासाहेब थोरात व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या गळीत हंगामात 1 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला आहे। नगर परिषदेतील बोगस कारभार प्रकरणी 5 मुख्याधिकारी, 4 अभियंता, 1 लेखापाल व 3 लिपिकांवर ठपका ठेवण्यात आला आहे। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला आहे। यावर लवकरच कारवाई होईल अशी माहिती तक्रारकर्ते सतीश बोरुडे हे टिळक भोस यांनी दिली आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। सरपंचाने तहसीलदारांना खोटे शपथपत्र दिल्याबाबत तक्रार केल्याने सरपंचासह त्याच्या साथीदारांनी तक्रारदार शेतकऱ्यांच्या अंगावर 4 चाकी गाडी घालून तसेच शिवीगाळ व मारहाण करत त्याचे डोके गाडीच्या बोनेटवर आदळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। ही घटना नगर तालुक्याची चिचोंडी पाटील येथे घडली। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत दिलीप रामभाऊ कोकाटे यांनी नगर तालुका पोलिसांना फिर्याद दिली आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदारसंघात विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला। यामुळे कोपरगाव मतदारसंघात झालेला विकास अजित पवार यांच्यामुळे झाला। भविष्यात मतदारसंघाला अधिक विकास साध्य करण्यासाठी विकासाला मदत करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली आहे। संगमनेर तालुक्यातील करुले गावातील एका शेतकऱ्याला शेतात बांधलेले 3 बैल व 15 गोवंश जनावरांची तालुका पोलीस पथकाने कत्तलीतून मुक्तता केली। दुसऱ्या कारवाई शहरात मदिनानगर येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून 200 किलो गोमांस जप्त केला। 3 जिवंत करुलेसह गोवंश वासरांची कत्तलीतून मुक्तता केली। वेगवेगळ्या 2 कारवाईत गोमांसासह 21 जनावरे व 3 वाहने असा एकूण 8.7 लाख रुपयांचा मुद्देमाल तालुका व शहर पोलिसांनी जप्त केला आहे। महायुती सरकारने राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील नागरिकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी हाती घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून धनगर समाज घरकुल योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 158 घरकुलांना शासनाने मंजुरी दिली आहे। त्यात जामखेडने आघाडी घेतली आहे। या सर्व घरकुलांसाठी 1,89,20,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली आहे।
आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन देशभरासह कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ध्वजारोहणाची सुरुवात सकाळी 7:15 वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तहसील कार्यालय येथील ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, विविध शाळांमधील शिक्षक, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये ते संबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.